आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भीमा नदीकाठी पूरस्थिती आहे. वीर धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केला आहे, मात्र उजनीत दौंडमधून येणारी आवक वाढली आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीपात्रामधील विसर्ग सुद्धा वाढवण्यात आला आहे. आज सायंकाळी 6 वाजता उजनीमधून भीमा नदीपात्रामध्ये 10,000 क्युसेक्सने विसर्गात वाढ करून 81,600 क्युसेक्सचा विसर्ग उजनीतून भीमा नदीपात्रामध्ये येतो आहे. दौंडची आवक आहे ती आज सायंकाळी 6 वाजता 93,829 क्युसेक्स इतकी असून सायंकाळी 8 वाजता आणखी उजनीमधून पाणी वाढवण्याची शक्यता व्यवस्थापन विभागाने सांगितली आहे. तर बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो 30,942 क्युसेक्स इतका आहे. वीर धरणामधून जो विसर्ग सोडण्यात आलेला होता तो 71,200 क्युसेक्स इतका काल होता. तो कमी करण्यात येऊन 1:30 वाजता तो 47,121 क्युसेक्स इतका करण्यात आला होता. पुन्हा त्यामध्ये घट करण्यात आली असून दुपारी 4 वाजता 43,083 क्युसेक्स इतका नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडला जातोय. पावसाचं प्रमाण कमी आहे. घाटमाथ्यावरती पाऊस थोडासा मंदावलेला आहे, मात्र पूर्णपणे पाऊस थांबलेला नाही. खिरेश्वरला 39 मिलीमीटर, भीमाशंकरला 18 मिलीमीटर, खंडाळ्याला 36 मिलीमीटर, नीरा खोऱ्यामध्ये शिरगाव 26 मिलीमीटर, शिरवली 43 मिलीमीटर, शिरदोशी 20 मिलीमीटर, कुरुंजे 37 मिलीमीटर, हिसार 39 मिलीमीटर आणि भूतवंडीला 32 मिलीमीटर इतका पाऊस आज सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदवला गेला आहे. उजनी आणि वीर धरणामधून एकूण विसर्ग आपण पाहिला तर उजनीमधून 81,600 क्युसेक्स, वीरमधून 43,083 क्युसेक्स असा मिळून 1,24,683 क्युसेक्सचा विसर्ग हा सध्या भीमा नदीपात्रामध्ये येतो आहे. तर सायंकाळी 5 वाजता पंढरपूर येथून भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग आहे 77,708 क्युसेक्स म्हणजे 78,000 क्युसेक्स पाणी पंढरपूर येथून भीमा नदीमध्ये वाहणार आहे. अजूनही काल उजनी आणि वीरमधून सोडलेला संपूर्ण 1,42,000चा विसर्ग आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. पाण्याची पातळी उद्या सकाळपर्यंत वाढत राहणार आहे आणि उजनीमधून आणखी विसर्ग पूर नियंत्रणासाठी वाढवला तर पुढील 2 दिवस भीमा नदीकाठी 1,25,000 क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी येणार